यावं प्लीज. दी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतोडे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी या गावातले शिकलेले आहेत, त्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि या संस्थेचे अध्यक्ष रहीम माद्रे साहेब उपस्थित झालेले आहेत आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. खूप खूप स्वागत साहेब या स्पर्धेत उपस्थित झाल्याबद्दल. आणि आपलं नाव कसं सर? इलियास आणि जॉईंट सेक्रेटरी इलियास माद्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आणि या पहिल्या सेमीफायनलचा टॉस नाणेफेक आपण माननीय दोन्ही माद्रे साहेब अध्यक्ष आणि जॉईंट सेक्रेटरी यांच्या मार्फत करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया पुढे यायचे. कोण कॉल देते? कॉल कोण देते? ओके. कुंदन सर, शुभेच्छा द्या सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा. कुंदन टॉस जिंकलाय. सेमीफायनलचा मोठा मुकाबला आहे. मोठी काय स्ट्रॅटेजी असेल सेमीफायनल मध्ये? सेमीफायनलला समोर जो संघ आहे तो आमच्या सोबत खेळला होता. गटामध्ये त्यांना आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण घेऊन पराभूत केलं होतं. तीच रणनीती असणार आहे नक्कीच फर्स्ट फील्ड. ही मात्र स्ट्रॅटेजी मागच्या ज्या लीग मॅच मध्ये आपण एकमेकांसमोर होतात आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना पराभूत केला होता, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. तरी पण फिल्डिंग करताना किती धावांचा लक्ष्यापर्यंत त्यांना आपण रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? तो लीग स्टेजचा सामना होता, तो 4 षटकांचा होता. आता 5 षटकांचा सामना आहे. नक्की धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, ऑल द बेस्ट. दत्तप्रसाद जांभारी, मोठा सामना, अतिशय सुंदर आपण खेळ करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. काय असेल स्ट्रॅटेजी बॅटिंग करतानाची? काय नाही, आम्ही आता 60 ते 70 धावांपर्यंत रन्स जमवण्याचा प्रयत्न करू. 60 ते 70 धावा कुंदनला पुरतील का? कुंदनच्या टीमला पुरतील का? पुरणार तर नाहीत. बॅट्समन त्यांच्यामध्ये पण खूप चांगले आहेत. बघू, जास्त झाले तर जास्त प्रयत्न करू मारण्याचा. व्हेरी गुड. मगाशी आपण खेळ खेळताना तुम्हाला चांगला आत्मविश्वास होता की आपण चांगली खेळ करू, पण दरम्यानच्या काळामध्ये जे उद्दिष्ट होतं 53 की 54 धावाचं, पण हे उद्दिष्ट आपल्यासमोर असताना आपण अचानक क्लीन बॉल झालात आणि आपल्यासमोर जरासं टेन्शन आलं की आता पुढे काय होणार. आणि त्याच्यानंतर माझी तुमच्याकडे नजर होती की तुम्हाला बोलून त्यांना सांगत होतात की ही मॅच मला जिंकून द्या बघतो. तर तुमची काय कॅप्टन म्हणून स्ट्रॅटेजी राहणार आहे? कॅप्टन म्हणून काहीच नाही, माझा त्यांच्यावरती विश्वास होता पूर्णपणे ते मारतील म्हणून, आणि त्यांनी तसं करून दाखवलं. आताही तसंच करतील असं मला समजेल. व्हेरी गुड, दॅट्स द स्पिरिट. टाळ्या वाजल्या पाहिजे सगळ्यांनी. धन्यवाद. झुंजार प्रीमियर लीग 2024चा पहिला सेमीफायनलचा सामना दत्तप्रसाद जांभारी विरुद्ध रॉनिश फायटर जांभारी. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि पहिला सेमीफायनलचा सामना आता आपण झुंजार प्रीमियर लीग 2024 मधला पार पडतोय. तिथेच देऊया. या सामन्यासाठी श्री दुर्वास रोहिलकर साहेब व्यासपीठावर आलेले आहेत. आणि आता ज्या रोनिश फायटरचा कर्णधार खेळणार आहे कुंदन रोहिलकर, त्याचे ते वडील आहेत आणि आपल्या मुलाचा खेळ बघण्यासाठी ते इथे उपस्थित झालेले आहेत. आतापर्यंत कुंदनचा इथला परफॉर्मन्स हा टॉप क्लासचाच म्हणायला पाहिजे. आणि आपल्या मुलाचा खेळ बघण्यासाठी वडील एवढ्या रात्री आणि एवढ्या दुरून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्यांचं इथे स्वागत करणं आणि त्यांचा सन्मान करणं आणि आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आपण आयोजकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय. श्री दुर्वासजी रोहिलकर जे कुंदनचा खेळ बघण्यासाठी आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो. धन्यवाद. गेम ऑन. दत्तप्रसाद जांभारी विरुद्ध रॉनिश फायटर.
सेमीफायनलचा सामना झुंजार प्रीमियर लीग 2024. या ठिकाणी मंडळाकडून मला एक सूचना येते की डगआउट मध्ये जे आपला खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी फक्त खेळाडूच राहतील, बाकी अतिरिक्त कोणी राहणार नाही. खेळाडू आपले जेवढा स्क्वॉड 14 खेळाडूंचा स्क्वॉड निवडून दिलेला आहे तेवढे 14 खेळाडू फक्त 11 खेळाडूंचा स्क्वॉड दिलेला आहे, ते 11 खेळाडू फक्त खेळाडू कक्षात राहतील आणि दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडूने आणि आता होणाऱ्या पहिल्या सेमीफायनलचं या ठिकाणी समालोचन गोलंदाज त्यांना फलंदाजीसाठी पाहायला मिळतील ते म्हणजे शुभम आडवरीकर गावडांबर संघाकडून खेळण्यामध्ये पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी मात्र बीट केलं जात आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय यष्ट्यांच्या मागे, चेंडू जातोय मात्र त्या ठिकाणी निर्धाव 2 चेंडू फेकून झाले. 2 चेंडूवरती कोणतेही धाव मिळाले नाही अजूनपर्यंत. मानसाची गोलंदाजी मात्र तरबेज पाहायला मिळते या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी मात्र मोठा प्रहार, चेंडू गेला सीमा पारच्या धावेसाठी. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल शुभम याला, परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू शिल्लक असतील. अप्रतिम अशी गोलंदाजी करण्यामध्ये माहिर. या ठिकाणी पुन्हा एकदा अप्रतिम फटका, चेंडू गेलाय सीमा पार 4 धावेसाठी. हा मात्र 9 चेंडू आणि या चेंडूवरती मात्र 4 धावा. एकूण 3 चेंडू फेकून झाल्यात. एकूण धावसंख्या झाल्या 9 धावा येणार आहेत. 3 चेंडू फेकून झाल्यात आणि 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवरती मात्र 9 धावा खर्च केल्यात मानसाने. अप्रतिम अशी गोलंदाजी मानसांची, परंतु थोडस या ठिकाणी बिथरलेले पाहायला मिळते, परंतु गोलंदाजी कमबॅक नक्कीच करेल. याकडे पुन्हा एकदा सुरेख समाचार. काय फटका सजवला जातो शुभमच्या बॅट मधून. अप्रतिम दर्जाची फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी मात्र शुभमच्या बॅट मधून, परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर तो मॅन ऑफ द सिरीज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. GPL चा मॅन ऑफ द सिरीज आणि त्याच्या सोबत जोडले जातील ते म्हणजे त्या ठिकाणी कुंदन रोयलकर, गोवागरचा टायगर म्हणून ओळखलं जातात. त्या ठिकाणी या ZPL मध्ये मात्र सुरेख छाप सोडली आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडू अवांतर फेकला जातोय. चेंडू जातोय एका धावेत भर पडते. धावसंख्या झाली 14 धावा. पाहूया 2 चेंडू शिल्लक असतील.
शुभम साठी कशा प्रकारे मारा केला या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. अप्रतिम अशी फलंदाजी मात्र पाहायला मिळते शुभमच्या बॅट मधून. गोलंदाजी मात्र तरबेज करावीच लागेल. जर शुभम याला रोखायचं असेल तर गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला, कारण त्या ताकदीची गोलंदाजी नक्कीच होणार असेल मानस याच्याकडून. शुभम याची फलंदाजी तरबेज मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया अप्रतिम असा गोलंदाज आहे, त्याला मात्र गोलंदाजीचा सूर गवसत नसेल, परंतु गोलंदाजी अप्रतिम करेल. या ठिकाणी पुन्हा एकदा सूर एक चेंडू फेकला होता, गतिवान या ठिकाणी चेंडू फेकला होता. चेंडू जातो निर्धाव. पहिल्या षटकाची समाप्ती कर संघाची धावसंख्या झाली 18 धावा. येणारे 4 षटक असतील, 4 षटकामध्ये किती धावा जमवतात पाहूया. गोलंदाजीसाठी मात्र कोण येतोय पाहूया. माझं मन सकाळ संध्याकाळ दिवस रात्र फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी धडपडत असतात, ते दाखवून दिले शुभमने त्या ठिकाणी. पुढचा चेंडू मात्र गोलंदाज असेल विघ्नेश पालशेतकर. पहिला चेंडू अवांतर चेंडू, चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये. एकूण 2 धाव. कुंदन गोयलकर याच्याकडून मोठी चूक पाहायला मिळते यष्टांच्या मागे. चेंडू गेला जाहीर क्षेत्रामध्ये, धावसंख्या झाली 20 धावा. येणारे 6 चेंडू असतील, षटक मात्र पूर्ण असेल, तरी त्याला मात्र सामना करावा लागेल, कारण गोलंदाजीचा जर विचार केला तर झालेल्या 4 सामन्यांमध्ये सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती विघ्नेशच्या गोलंदाज दरम्यान. हा मात्र चेंडू होता सुरेख असा चेंडू फेकलाय त्या ठिकाणी. ब्लॉक होलचा चेंडू होता, यष्टांचा वेध घेतला असता, परंतु त्या प्रकारची फलंदाजी मात्र पाहायला मिळाली नव्हती. पुढचा चेंडू मात्र कशा प्रकारे येणार, थोडस कान मंत्र देताना कर्णधार आपल्या आयकॉन खेळाडूला पाहूया कशा प्रकारे खेळला जातोय पाहूया. विघ्नेश असेल गोलंदाजीवरती, प्रज्योतच्या फलंदाजी. या ठिकाणी मात्र चेंडू पाहूया कशा प्रकारे येतोय त्या ठिकाणी, कशा प्रकारे दर्शवला जातोय पाहूया. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, रिव्ह्यूची मांग झाली. पाहूया रिव्ह्यू वरती काय समजण्यात येत आहे. त्या ठिकाणी नो चेंडू असेल तर नो दिला जाईल, जर चेंडू निर्धाव असेल तर चेंडू निर्धाव सुद्धा दिला जाईल, परंतु या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. थँक्यू डीजे. या ठिकाणी मात्र रिव्ह्यू गमावलाय या ठिकाणी दत्तप्रसाद जांभार संघाने, परंतु येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूवरती पाहूया किती प्रहार होत आहेत, परंतु विघ्नेशची गोलंदाजी आता मात्र सुरेख पाहायला मिळाली आहे. पाहू या ठिकाणी मात्र मोठा प्रहार आला, चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल प्रज्योत याला. धावसंख्या झाले 25 धावा, तब्बल 25 धावा आतापर्यंत जमले. अजून 3 चेंडू शिल्लक असतील. विघ्नेशाची गोलंदाजी तरबेज पाहायला मिळत होती. या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा काय डिसिजन येत आहे. चेंडू जातोय वाईड, त्या ठिकाणी बॅट तुटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रज्योत थोडासा निराशा व्यक्त करेलच, कारण त्याची पहिल्या मॅच पासून हीच बॅट यूज करत होता. त्या ठिकाणी पाहिलं जातंय थोडीशी निराशा सुद्धा त्याच्याकडून पाहायला मिळतंय. पाहूया कशा प्रकारे खेळलं जाईल. धावसंख्या झाली मात्र 26 धावा. येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. कशा प्रकारे सामना केलाय पाहूया.
3 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात विघ्नेश याने. पाहू येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवरती किती धावा जमवतात आपल्या संघासाठी प्रज्योत. परंतु विघ्नेशाची गोलंदाजी आता मात्र तरबेज करावीच लागेल त्याला. या ठिकाणी मात्र फलंदाजीत सज्ज असेल प्रज्योत. या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्टपुटचा चेंडू होता. चेंडू गेला पुन्हा एकदा हवाई फायर. चेंडू जातो सीमा पार येतोय चौकार. धाव थँक्यू डीजे. या ठिकाणी मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया विघ्नेशाचे. आता मात्र सुरेश चेंडू फेकला जातोय. चेंडू येतोय निर्धाव ब्लॉकचा चेंडू फेकला होता. त्या ठिकाणी मात्र सुरेख असा चेंडू फेकला होता. धावसंख्या मात्र 30 झाल्या. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पाहूया किती धावा होतात. या ठिकाणी मात्र नो चेंडू दर्शवला जातोय. पंचांकडून मात्र नो चेंडूची खुणा येते. धावसंख्या झाले 31 धावा. पाहूया पुढचा चेंडू अखेरचा चेंडू असेल या षटकातील दुसऱ्या षटकातील. पाहूया मोठा प्रहार येतोय काय. या ठिकाणी पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकला जातोय. धावसंख्या 1 ने भर पडली आहे. धावसंख्या झाली 32 धावा. पुढचा चेंडू विघ्नेशाचा. या ठिकाणी मात्र थोडासा फटका फसलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र रोखून झाले. धावसंख्या झाली 32 धावा. 16च्या सरासरीने चाललेला हा सामना असेल. या ठिकाणी विघ्नेशाने जर खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. टोटल 10 चेंडू फेकलेत. पहिल्याने संघाच्या वतीने तिसऱ्या षटक मला वाटतं कुंदन रोहिलकर घेऊन येतात. ज्याला गुहागरचा टायगर ओळखला जाणार. कुंदन इथे मैदानामध्ये उपस्थित. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता. पंचांवरती कोणता दबाव पडतो का पाहूया. वाईट चेंडू अतिरिक्त धावा इथे घोषित केले जातात पंचांच्या माध्यमातून. रूल नंबर 22 इथे मोडला गेला असेल. अतिरिक्त एक धाव हातामध्ये जोडला जाईल. शुभम याचे यावेळेला अप्रतिम प्रहार. चेंडू होतोय सरळ सीमारेषा पार. चौकार इथे म्हणावं लागेल तर डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक. घुटना टेकर ये चौकार देख. अप्रतिम प्रहार. चेंडू होते सरळ प्रेक्षक गॅलरी. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला होता शुभम याने. यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक करतो का पाहूया. कुंदन रोहिलकर गुहागरचा टायगर इथं मैदानामध्ये उपस्थित. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. जोरदार फटका मारायचा प्रयास होता. तिथे मात्र फटका मिस झाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. निर्धाव चेंडू मानावा लागेल. थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळते. तो कुंदन रोहिलकर आपल्या संघासाठी एक कर्णधार ओळखला जाणार. गुहागरचा टायगर इथे मैदानामध्ये. पाहूया यावेळेला पंचांवरती कोणतं प्रेशर पडतो का. इथे मात्र पंच दंडित करताना पाहायला मिळतात. नियम क्रमांक 22 इथं मोडला जाईल. अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडले जातील संघाच्या व तसेच पुन्हा एकदा कुंदन रोहिलकर वैयक्तिक खात्यातल्या पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. थोडस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. पंच केला होता चेंडूला. तिथे मात्र मैदानामध्ये स्थिर होतोय. अजून या षटकामधले 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. एक आक्रमक फलंदाज शुभम यावेळेला पंच केला. चेंडूला पाठवलंय सरळ डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 2 धावासाठी 2 धावाने समाधान मानावं लागेल. ते शुभम आला. धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 40 धावा. लॉस ऑफ 0 विकेट इथं मानावं लागेल. 40 रन्स लॉस ऑफ 0 विकेट इथं मैदानामध्ये पाहायला मिळते. कुंदन पुन्हा एकदा. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. पंचांवरती कोणता प्रभावशाली पडतो का. इथे मात्र पंचांवरती प्रभाव पडतो. पंचांचं सिग्नल येतो व्हाईट बॉल. पंच दंडित करताना पाहायला मिळतात. सलग अतिरिक्त धावांची आतिषबाजी पाहायला मिळते ती कुंदनच्या माध्यमातून. अजून या षटकामधले 2 चेंडू बाकी असेल. 2 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. यावेळेला अप्रतिम चेंडू होता. थोडंसं पंचांवरती दबाव पाहायला मिळाला होता. पंच आपली कामगिरी चोख बजावताना या षटकामधला अंतिम चेंडू असेल. पाहूया अंतिम चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो शुभम. शुभम एक आक्रमक फलंदाज मानला जातो. तो गावडे आंबेरे संघाचा शुभम इथे मैदानामध्ये उपस्थित असेल. अंतिम चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया शुभम.
या वेळेला उडवलाय चेंडू जातो सरळ सीमा रेषा पार हणगसके पहिली बारी लागला तर लय बारी तवाच सांगता सासू हसली मेवणी फसली आणि बायको गपच्या गपरा बस पाहूया मानस सूर्यकाशी गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज कशा प्रकारे करतो या ठिकाणी मात्र ब्लॉक चेंडू फेकला तर त्या ठिकाणी मात्र बीट करण्यामध्ये यश आलंय त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी आणि अर्धशतक मात्र प्रगती फलकावरती लागला अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील 4 चेंडूवरती पाहूया किती धावा जमवतात शुभम पाहूया धाव संख्या झाले 50 धावा संघाचा अर्धशतक प्रगती फलकावरती येणारे 4 चेंडू शिल्लक असतील पाहूया मानसाचा पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र बीट केलं जात आहे शुभम याला थोडासा उसळी घेणारा चेंडू होता अचूक टप्पा मात्र फेकला होता त्या ठिकाणी मानसाने पाहूया पुढचा चेंडू मानसाच्या शुभमसाठी या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव फेकला जातोय आता मात्र यश येतंय मानसाला जखडून ठेवण्यामध्ये यश आलंय 2 चेंडू शिल्लक असतील पाहूया 2 चेंडूवरती काय घडतंय या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा केलं जात आहे त्या ठिकाणी मात्र सूर्यकाशी फलंदाजी करण्यामध्ये यश आलं असतं परंतु निर्धाव चेंडू जोखून या ठिकाणी जखडून ठेवलंय फलंदाजाला शुभम याला मात्र सूर्य चेंडू फेकताना यश येतंय मानसाला त्या ठिकाणी स्ट्राईक चेंज झाल्यामुळे थोडासा दबाव पाहायला मिळेल अखेरचा चेंडू शिल्लक असेल षटकातील अखेरचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जातोय अखेरचा चेंडू असेल मानसाचा या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बीट केलं जातं पाहूया किती धाव मिळतात एक धाव पूर्ण केलं दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी फक्त 6 धावा जमा केल्यात या ठिकाणी शुभम आणि प्रज्योत यांनी धाव संख्या झाली ती म्हणजे 51 धावा याचा पुढचा चेंडू निघतो पंचांचा राईटम राऊंड विकेट मारा करेल शुभमसाठी अप्रतिम चेंडू होता इथे मात्र पायाला बीट होत चेंडू डायरेक्ट मैदानामध्ये स्थिरावतो निर्धाव चेंडू मानला जाईल पंचांवरती कोणताही प्रभाव नाही सॉरी डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातो बायच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये जोडलं जाईल पुढचा चेंडू निघतो याचा या वेळेला अप्रतिम चेंडू होता पाहायला बीट जोरदार एलबीडब्ल्यू ची अपील पंचांवरती कोणता दबाव पडतो का इथे मात्र जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली असेल ती संघाच्या माध्यमातून तिथे मात्र पंचांवरती कोणताही प्रभाव नसेल अप्रतिम चेंडू होता पाहायला बीट करत चेंडू मैदानामध्ये स्थिरावला होता अप्रतिम चेंडू मानावा लागेल नीतूच्या माध्यमातून स्ट्राईक चेंज होते मला वाटतं आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येतो तो प्रज्योत अडवीरकर इथे मात्र मैदानामध्ये उपस्थित झाला असेल फलंदाजी मार्क वरती वैयक्तिक 11 चेंडू 16 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतो तो प्रज्योत आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येताना
कशा प्रकारे खेळी करतो पाहूया, कारण ज्याप्रमाणे फलंदाज इथे ताकदवान असेल तितकंच तरबेज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. तर तरबेज गोलंदाजीसाठी थोडंफार टाळ्या होऊन देते. यावेळेला अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल, पण त्यांचं थोडंसं दंडित करताना पाहायला मिळतं. त्यांनी तुझी आला अतिरिक्त एक धाव खात्यामध्ये जोडलं जाईल संघाच्या. धावसंख्येत झटपट बदलतं. धावसंख्या होती ती 56 धावा. यावेळेला जोरदार फटका मारलाय, चेंडू चाललाय सरळ हवाई सफर. जोरदार प्रहार म्हणावा लागेल. प्रज्योतच्या बॅट मधून जातो सीमा रेषा पार चौकार. अजून या षटकामधले 3 चेंडू बाकी असेल. या इनिंगचे 3 चेंडू बाकी असेल. या इनिंगचे 3 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतो तेव्हा प्रज्योत पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. यावेळेला अप्रतिम चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता. तिथे मात्र बॅटची कडा घेत मैदानामध्ये चेंडू स्थिरावला होता. तितक्यात एक चपलाई त्याच्या चपलाने इथे मात्र धाव घेतली जाईल. इथे मात्र एका धावाने समाधानी व्हावं लागलं प्रज्योत याला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आला तर स्वतः संघाचा कर्णधार शुभम कशा प्रकारे मारा करतो पाहूया. यावेळेला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. इथे मात्र चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. 4 धाव्यासाठी धावसंख्या झटपट बदलते. धावसंख्या होती 61, लॉस ऑफ 0 विकेट. सॉरी 65 धावा. 65 रन लॉस ऑफ 0 विकेट. इथं मात्र धावसंख्या स्कोर बोर्ड वरती लागते. या इनिंगचा अंतिम चेंडू कशा प्रकारे मारा करतो पाहूया. स्ट्रायकिंग एंडला असेल तो शुभम खेळण्यासाठी तयार. अंतिम चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. या वेळेला मैं रुकेगा नाही, मैं झुकेगा नाही, मैं झुकेगा नाही, मैं रुकेगा नाही. पोहोचवला सरळ सीमा रेषा पार चौकार. अप्रतिम अंतिम चेंडूचा घेतला समाचार. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र म्हणायचं झालं तर अप्रतिम प्रहारांची आतिषबाजी मानावी लागेल शुभमच्या माध्यमातून. 22 चेंडू 22 चेंडू 24 साडे धावसंख्या झाली असेल ते 69 आणि 70 धावांचं उद्दिष्ट ठेवलं असेल ते मला वाटतं रोनिक्स फायटर समोर ठेवलं. जुन्नर प्रीमियर लीग 2024 फायटर समोर ठेवले गेले असेल. 70 धावांचं उद्दिष्ट असेल. कशा प्रकारे उद्दिष्ट पार पडतात पाहूया. रोनिक्स स्पोर्ट जुन्नर प्रीमियर लीग 2024 मध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना, सेमीफायनलचा सामना खेळला जातोय. तो दत्ताप्रसाद जांभारी विरुद्ध रॉनिश फायटर जांभारी यांच्यात. दरम्यान आम्हाला ज्यांनी आर्थिक मदत केली, आर्थिक सहकार्य केलेत, अशा काही स्पॉन्सर्सचा आपण इथे सत्कार करतोय. मी आमंत्रित करतो श्री रजत रमेश सुर्वे, रजत रमेश सुर्वे. त्यानंतर कैलासवासी सदानंद दोंडू झरवे यांच्या स्मरणार्थ अनुज व मीत शशिकांत झरवे. त्याचप्रमाणे यामिनी सेल्स कॉर्पोरेशनचे मोहन चौधरी, श्री मुकेशजी अजगोलकर, या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या आर्थिक सहयोगाबद्दल आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. धन्यवाद डीजे. जाऊया मैदानाच्या दिशेने. 100 क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून खेळाडूकडे ओळखला जातं कुंदन राहुलकर यावेळी दाखल असेल. सलग बॅटर त्याच्या जोडीला गेल्या GPL पर्व 5 गाजवलं होतं मानस लाखडे यावेळी जोडी दाखल केली असेल. पहिलं षटक घेऊन यावेळी दाखल होतोय गोलंदाज निषाद. पहिला चेंडू यावेळी स्वेर पद्धतीचा फेकलाय, पंचाचा सिग्नल येत आहे, व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडूने धावांची केलेली ही गणेशा असेल. श्री गणेशा केला जातोय. धावांची ओपनिंग धाबा इथे उभारला गेले आहेत. नंतरचा बॉल यावेळी देखील आहे. सेम टप्पा, सेम रिझल्ट, ऍक्शन रिप्ले नमुना पेश केला जातोय. सुलगता दुसरा चेंडू, चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमीच असतात. सिलेक्टेड 2 चेंडू वाईट फेकले. समोर बॅटर उभा असेल कुंदन रोहिलकर.
दम आहे नावात म्हणून चर्चा केली जाते ती प्रत्येक गावागावात. तो कुंदन रोहिलकर नंतर त्या चेंडू खोदून काढलाय प्रेक्षक गॅलरी मध्ये 4 धावांसाठी असेल. अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये 4 धावांसाठी जातोय चेंडू. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या आयोजकांमध्ये कटनाकवाडी महिला मंडळ यांचा समावेश आहे आणि कटनाकवाडी महिला मंडळाच्या काही प्रतिनिधी व्यासपीठावर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण आयोजकांच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करीत आहोत. वेलकम मॅम सर, स्वागत असेल या तुमच्या टुर्नामेंट मध्ये. या स्पर्धेदरम्यान जी भोजनाची व्यवस्था आपल्यापर्यंत, आपल्या खेळाडूंपर्यंत आणि इथल्या आयोजकांपर्यंत पोहोचते, ती भोजनाची व्यवस्था कटनाकवाडी महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या कटनाकवाडी महिला मंडळाच्या सदस्यांसाठी, ज्यांनी इथे आपल्या सर्व खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था केली. गेम ऑन. एक चेंडू फेकलाय आणि तिथे तब्बल 7 धावा खर्च केले असतील. मैदानामध्ये 3 चेंडू थोडेसे अतिरिक्त फेकले जात आहेत. कुंदन रोहिलकर साठी रणनीती साफ आहे. औषधीच्या बाहेर 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 इथे दिला जातोय. आल्या लहर केलाय व्हाईट बॉलचा इथे कहर, व्हाईट बॉलचा कहर 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 यावेळी केला जातोय. सलग यावेळी कुठेतरी रणनीती साफ आहे. कुंदन रोहिलकर सारख्या फलंदाजाला रोखून ठेवायचं आहे. रोखणं यावेळी गरजेचं असेल. हार गया ओ डर गया, डर गया ओ हार गया, हार गया ओ घर गया. गोलंदाज रोहिलकर सज्ज झाला असेल. अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. नंतर त्या चेंडू खोदून काढलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. टोटल 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. फक्त 2 चेंडू पेस केलेत, 12 धावा इथे खर्च केला असेल. नंतरचा चेंडू पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल करतोय दुर्दशा. लेंथ आणि लाईनवरती विचार करणं गरजेचं आहे. आयुष्यात 1 मिनिट थांबा, आयुष्यात बदलणार नाहीये. सामन्याचा रिझल्ट जरूर बदलू शकतो. 2 चेंडूवरती 13 धावा खर्च केल्या आहेत. 3-13 आपल्या संघाचे वाजवलेत. गोलंदाज कुठेतरी चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी आता करणं गरजेचं आहे. आनंद विकेटने निशाण यावेळी सज्ज झालाय. शांत बसलाय कुंदन, कुंदन प्रेक्षक गॅलरीमध्ये येतो 70-70 चौकार. आणि आज 70-70 चौकार खेचल्यानंतर कुंदन दाखवून देतोय 0 फिगरचा हिरो मी का आहे आणि का मला टायगर नाव दिलं गेलाय याचीच खेळ आता कुंदन चौधरी. सुक्का दुःख पाहायचंय या चेंडूवरती. वाईट बॉलर गेट 1 बाय 1 आणि गेट 1 फ्री धावा दिल्या जात आहेत. फ्री फ्री फ्री. पंचाने यावेळी व्हाईट बॉल दंडित केलाय. गोलंदाजाला रोखणं गरजेचं आहे. चुकीच्या टप्प्यावरती गोलंदाजी सामन्यापासून दूर 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 नेण्यासारखी आहे आणि दूर नेण्यासाठी 3 चेंडू अजून फेकायचे. पहिले 3 चेंडू फेकलेत, 19 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. रेकॉर्ड ब्रेक या स्पर्धेमधला 3 चेंडूवरती 19 धावा खर्च केले आहेत. गोलंदाज निशांत यावेळी खोदून काढलेला चेंडू आउट ऑफ द पार पार स्टँड. कुंदन इज ऑन फायर फायर कुंदन. डीजेवाले म्हणत अर्धा रात्री कुंदनने ही रात्र जागवायची ठरवली आहे. चौकाराची बोली भाषा, चौकाराशिवाय काय बोलत नाही आहे. कुंदन आता तडपणारी बलंदाजी कुंदन कावी पार केलंय. याचं प्रति उत्तर कुंदनच्या माध्यमातून दिलं जात आहे. एक चेंडू
रुपये 500 झुंजार क्रिकेट क्लबसाठी. आतापर्यंत तब्बल 11 चेंडू यावेळी गोलंदाजाने फेकले आहेत. येणारा बारावा चेंडू असेल गोलंदाजाचा. टाटा बाय बाय सी यू हरी सिंग. येतो एका ठिकाणी चौकार. काय फलंदाजी चालवले मानस लाकडे याने. अप्रतिम दर्जाची दर्जेदार फलंदाजी. मानसने आत्ता मारलेला चौकार होता या स्पर्धेतला 752वा चौकार. या स्पर्धेत आतापर्यंत 700 एकदम मोठा प्रहार केला. चेंडू जातो जाड क्षेत्रामध्ये. 2 धावेसाठी अप्रतिम अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र धावसंख्या झाली ती म्हणजे 42 धावा. तब्बल 42 धावांची मजल मारली आतापर्यंत. 9 चेंडू मध्ये तब्बल 42 धावा जमवल्यात या ठिकाणी रॉनिश फायटर संघाने. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू गेला सीमा पार. आलाय ZPL चौकार. सुरेख अशी फलंदाजी. काय फलंदाजी चालवली रॉनिश फायटर संघाकडून. दोन्ही फलंदाजांकडून अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळते. ज्या ठिकाणी मला वाटत होतं की 70 धावा म्हणजे डोळी जड जातील, परंतु त्या ठिकाणी गोलंदाजी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली दोन्ही सर्व या ठिकाणी. थँक्यू डीजे. 2 चेंडू शिल्लक असेल. आपल्यातून फलंदाजी करण्यामध्ये माहिर असणारा फलंदाज या ठिकाणी मात्र पाहायला जायचं. चेंडू येतोय निर्धाव अप्रतिमाशी गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. येणारा 1 चेंडू शिल्लक असेल. पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. एका चेंडूवरती किती धावा खर्च करतात ते. या ठिकाणी मात्र सुरेख असा चेंडू फेकला. चेंडू झाला बीट, परंतु धावसंख्या झाली ती म्हणजे 46 धावा. धावसंख्या झाली 46. 2 षटकं फेकून झालेत. 33 रिक्वायर्ड या ठिकाणी करंट रन रेटने पूर्ण केलंय. झुंजार प्रीमियर लीग 2024 1,02,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे युट्यूबच्या माध्यमातून. झुंजार प्रीमियर लीग या स्पर्धेला आतापर्यंत लोकांनी व्हिजिट दिलेली आहे 1,02,000. नक्कीच थँक्स लॉट रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह. याच्या आधी 1,56,000 सोमेश्वर प्रीमियर लीगने टप्पा गाठला होता. आणि त्यानंतर विवर्सीची संख्या आता पुन्हा एकदा झुंजार प्रीमियर लीगने गाठली. तब्बल 1,02,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. स्वतःसाठी टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. जवळ मैदानाच्या दिशेने खुल्लेला उडवला शॉट. चेंडू चालला. डिक्लेअर 2 मध्ये यावेळी खर्च केला जातोय. 2 धावा इथे प्राप्त केल्या असतील. या 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर वरती 48 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. धावसंख्या 48. 17 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना मैदानामध्ये थोडासा तास पडलाय. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फ्रंट फुटला खूप काही महत्व आहे. ते महत्व आता दाखवावं लागेल. होणार कुंदन रोहिलकर अंडरम क्रिकेट मधला बेताज बादशाह म्हणजे ओळखला जाणारा हा कुंदन रोहिलकर. नंतर त्या चेंडू पंतांनी स्वेर बॉल इथे दंडित केलाय.
व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शुभम गोलंदाजी मार्कडून आहे, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. तर शुभम गोलंदाजी मार्कडून साठी टाकला चेंडू अपील आहे. अपील 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 मध्ये उत्साह आनंद कुठेतरी मागे नासा झालाय. पंचांकडून नकार यादी दिला गेलाय. पंचांकडून नकार यादी दिला जातोय. त्यानंतर या स्कोरवरती खूप महत्वाचं आहे या धावा. काय करशील माझा भावा. डिक्लेअर 1 मध्ये जाणारा चेंडू यावेळी आपण पाहायला भेटलाय. सामना हाय व्होल्टेज आहे. सुपर डुपर ठरणारा हा सामना आणि सुपर डुपर ठरेल का. येस प्रेक्षक वर्गातून आवाज यायला लागलाय. चौकशी केली जाते पण 3 पंच एकत्र आले आणि त्यानंतर चौकशी केली जाते. 3 पंच एकत्र येत आहेत. चौथ्या पंचांशी दाद घेतील का पाहायचंय. या स्पर्धेतला ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप दिली असे विश्वास सारंग इथे उपस्थित झालेले आहेत. सुंदर क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांचं सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांना आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. त्यांनी आम्हाला दिलेल्या या आर्थिक योगदानासाठी विश्वास सारंग हे आपला सन्मान स्वीकारतायत सुधीरजी वासव यांच्याकडून. एकदा योग्य खर्च केली जाते. आमच्या मुख्यमंत्र्यावरती तिथे सत्कार यादी केला जातोय. एकदा या सत्कार मूर्तीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सत्कार मूर्ती आहेत आजच्या दिवसामध्ये अनेक सत्कार यादी मुख्यमंत्र्याच्या दिशेने केले जातील. कुंदन रोईलकर चौकार यावेळी निघालाय. कुंदन रोईलकर यावेळी दाखवून जातोय हीच वेळ आहे, हेच सेशन आहेत, स्वतःला आता सिद्ध करायचे आहे. घेतला पंगा करतो इथे कुंदन दंगा. त्यानंतर अजून एक चौकार काराची भाषा बोलली जाते आहे. या चौकारीच्या मदतीने टीमचे टोटल स्कोर वरती 58 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 58 धावा. खाली प्रीमियर लीग मध्ये थोडासा कुंदन निराशाकारी व्यक्त केली होती पण ती निराशा आता भरून काढायची आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे. साविनार कारण मैदानामध्ये चेंडू अजूनही पळायचा आहे. कुंदन रोईलकर मैदानामध्ये दाखल आहे. नंतर त्या चेंडू यावेळी थोडासा अतिरिक्त फेकला जातो. पंचांचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या स्कोर वरती 1च्या मदतीने 59 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. नंतर त्या चेंडू पुढे एकदा यावेळी मोजला जातोय. व्हाईट सोडून पिवळं दुसरा आता काही दिसत नसेल. या सोन्यान पिवळ्या धावा इथे दिसायला लागल्यात. झुंजार प्रीमियर लीग 2024 मधला पहिला फायनल संघ ओळखला जाईल का येणाऱ्या काळामध्ये पाहायचं असेल. नंतर त्या चेंडू यावेळी डॉट बॉल येतोय. षटक संपला असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 61. धावसंख्या झाली 61. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 9 धावा. थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती ती म्हणजे दत्तप्रसाद जांभर संघाकडून. पाहूया चौथा षटक कोण घेऊन येते, कोणाच्या हातामध्ये षटक फेकलं जात आहे. घेऊन आला प्रज्योत एक नावालेला गोलंदाज या पूर्ण लीग मध्ये पहिलं षटक घेऊन आला प्रज्योत. पाहूया या ठिकाणी मात्र सुरेख फटका खेळला. चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. पाहूया चेंडू गेला सीमा पार. येतोय चौकार. काय फलंदाजी चालवली आहे मानस याने जी सुरुवात केली होती कुंदन याने त्याच प्रकारची साथ दिली त्याला. मानस याने धावसंख्या झाली 11 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल. पाहूया कशा प्रकारे फेकला जातोय. त्याचा पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र दांडा उद्ध्वस्त केला. त्या ठिकाणी मात्र यष्टांचा वेध गेलाय. चेंडू त्या ठिकाणी बाद केला जातोय.
माणूस मात्र तंबूच्या असायला परत. बाजूने झुकला जातो. आतापर्यंत मला वाटतं रॉनिश फायटरच्या बाजूने झुकला, परंतु त्या ठिकाणी मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतो. तर एक अप्रतिम गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी निषाद याने केली असती तर सुरेख असं या ठिकाणी वेगळंच रूपांतर पाहायला मिळालं असतं. 2 चेंडू शिल्लक असतील, धावा 2 जिंकण्यासाठी पाहिजेत. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहूया किती धाव मिळते. त्या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण आणि जाहीर क्षेत्रामध्ये एक धाव, अशा एकूण 2 धाव मिळतात. हा सामना मात्र विजयी झाला तो म्हणजे रॉनिश फायटर. सुरेख असं त्या ठिकाणी लढत पाहायला मिळाली होती. रॉनिश फायटर फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ. रॉनिश फायटर ग्रुप जांभारी यांच्यातून. आता जो पहिला सेमीफायनलचा सामना झाला दत्तप्रसाद जांभारी विरुद्ध रॉनिश फायटर जांभारी, यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय कुंदन रोहिलकर याने आणि तो अजय सारंग यांच्याकडून आपला मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी आणि सामनावीरची टी शर्ट स्वीकार करेल. रॉनिश फायटर संघाचा कुंदन रोहिलकर पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे. कुंदन रोहिलकर याने आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मैदानात यायचा आहे.